पालखी मार्ग आहेत हे 12,000 कोटी रुपयाचे आहेत. यामध्ये तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग असे दोन याचे पॅकेजेस आहेत. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग पाटस ते बारामती पुणे जिल्ह्यात 41 किलोमीटर लांबी आहे. हा 1500 कोटी रुपयाचा आहे. हा 99% पूर्ण झालेला आहे. बारामती ते इंदापूर पुणे जिल्ह्यात 42 किलोमीटर आहे. हाही 1500 कोटी रुपयाचा आहे. 78% पूर्ण झालेला आहे. इंदापूर ते तोंडले बोंडले हा पुणे सोलापूर मधला मार्ग आहे. हा 1601 कोटी रुपयाचा आहे. हा 94% पूर्ण झालेला आहे. आताच मी देवेंद्रजींना विनंती केली की महाराष्ट्राच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी हा जो संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आहे याचं उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम ठरवूया आणि हा मार्ग पूर्ण करू. दुसरा मार्ग जो आहे तो संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग जो आहे हा मोहोळ ते वाखरी सोलापूर जिल्ह्यात 45 किलोमीटर 1600 कोटी रुपये 99% पूर्ण झालेला आहे. त्यानंतर वाखरी ते खुडूस हा सोलापूर जिल्ह्यात 33 किलोमीटर लांबीची याच्यातला पुणे जिल्ह्यात आहे. 1000 कोटी रुपयाचा हाही 99% पूर्ण झालेला आहे. खुडूस ते धर्मपुरी सोलापूर हा 1154 कोटी रुपयाचा आहे. हा 99.5% पूर्ण झालेला आहे. आणि धर्मपुरी ते लोणंद सातारा हा 1500 कोटी रुपयाचा 90% पूर्ण झालेला आहे. लोणंद ते दिवे घाट हा 78% पूर्ण झालेला आहे. आणि दिवे घाट ते हडपसर आज याचं भूमिपूजन झालेलं आहे. याला उशीर लागला. मी मधल्या काळामध्ये पुरंदरला दादा जाधवरावांच्या सत्काराकरता गेलो होतो. तेव्हा आमच्या अधिकाऱ्यांना म्हणलं किती घाणेरडा रस्ता हवा म्हटलं. तुम्हाला दिसला नाही का अजूनपर्यंत? या रस्त्यावर एवढा ट्रॅफिक एन्क्रोचमेंट चिखल होता. त्यावेळेस मी सांगितलं की ताबडतोब याचं टेंडर काढा आणि आज त्याचं भूमिपूजन होत आहे. याचा विशेष रूपाने मला आनंद आहे. म्हणजे आजच्या रूपाने आता पालखी मार्गाच्या सगळ्या कामाचं भूमिपूजन झालं आणि मला वाटतं हाही लवकरात लवकर झाला तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचं देखील आपण उद्घाटन डिसेंबरच्या आत करण्याचा प्रयत्न करू. या पालखी मार्गाच्या निमित्ताने ज्ञानेश्वरांनी फार सुंदर असं वृक्षवल्ली हे गाणं हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलं आहे. लता दिदीने ऐकलं. त्यात एकंदर वृक्षवल्ली किती आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून या मार्गावर काम करत असताना विशेष रूपाने ठिकठिकाणी विठोबाजी असतील ज्ञानेश्वर महाराज असतील तुकाराम महाराज असतील यांच्या प्रतिकृती लावण्याच्या व्यवस्था केलेल्या आहे. त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था झालेली आहे. जवळपास 800 झाडं जी 100 वर्ष जुनी होती ती ट्रान्सप्लांट केलेली आहे. आणि एवढंच नाही तर त्यापैकी जवळपास 90% झाडं जगली आहेत. झाडं कापायला नको, ती जगवायला पाहिजे, ट्रान्सप्लांट करायला पाहिजे याचा विशेष रूपाने माझा आग्रह होता. त्यामुळे या दोन्ही पालखी मार्गावर पिंपळ वड नंतर बरीचशी झाडाची 42,000 झाडं या रस्त्याच्या बाजूला लावलेली आहे. माझी आदरणीय चंद्रकांत दादा मुरलीधर मोहोळ अजित दादांना वळसे पाटलांना विनंती आहे की पुण्यातल्या NGOच्या मदतीने 3 मीटरच्या वरती उत्तम अशी सगळी झाडं या पालखी मार्गावर लावता आली आणि वारकरी संप्रदायाची जर मदत घेतली तर हा पालखी मार्ग हा ग्रीन हायवे ग्रीन रोड व्हावा याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी माझी त्यांना विनंती आहे.